नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आचार्य अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवीचं वर्ष चालू आहे. आज आपल्या समवेत कोल्हापूरचे सिद्धहस्त लेखक डॉक्टर पी.जी. कुलकर्णी आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी आपल्या समवेत आहेत. कोल्हापूरच्या लेखकानं अनेक पुस्तकं प्रकाशित करावी आणि उद्या त्यांचा पुण्यात प्रकाशन समारंभ होतोय. संत साहित्याचे अभ्यासक सदानंदजी मोरे साहेब यांच्या हस्ते त्यांच्या पुस्तकांचं प्रकाशन होतं. डॉक्टर, नेमकं कोणकोणत्या पुस्तकांचं उद्या प्रकाशन होतं? उद्या मी लिहिलेल्या 3 पुस्तकांचं प्रकाशन होतंय. तर एक म्हणजे सखा निसर्ग नावाचं पुस्तक आहे, दुसरं आहे ते मनस्वी नावाचं पुस्तक आहे, आणि तिसरं मुक्त छंद नावाचं पुस्तक आहे. त्या 3 पुस्तकांचं ललित लेखांची पुस्तकं आहेत, ललित लेखांचे संग्रह आहे. डॉक्टर, तुम्ही PhD केली का वैद्यकीय क्षेत्रातली तुमचं क्वालिफिकेशन? मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे, अस्थिरोग तज्ञ आहे. मराठीमध्ये माझं काही शिक्षण काही तसं काही फारसं झालं नाही. वैद्यकीय क्षेत्रात प्रॅक्टिस करताय. हो. तरी देखील साहित्य क्षेत्रामध्ये कथा, कादंबरी कशा प्रकारे या क्षेत्रामध्ये तुम्ही वळाला? बेसिकली मी शाळेत शिकत असल्यापासूनच मला साहित्याची आवड होती. त्यानंतर माझे काका कैलासवासी डॉक्टर ग.वी. कुलकर्णी हे एक सिद्धहस्त लेखक होते आणि त्यांच्यावर माझं खूप प्रेम होतं. त्यामुळं मलाही ती साहित्याची उर्मी येत गेली आणि शाळेत मी अगदी 11वी असल्यापासून कथा वगैरे लिहायला सुरुवात केली. त्यानंतर कॉलेजमध्ये असतानाच मी मराठी कथा या विषयाचे जे खंड प्रकाशित केले होते महाराष्ट्र साहित्य परिषदेने त्यावेळेला, ते 2 मोठे खंड, मला ती नवकथेचे 2 मोठे खंड मी ते शिकत असतानाच मी FY मध्ये असताना, प्री-डिग्रीमध्ये असताना, म्हणजे मेडिकलला जाण्यापूर्वीच मी ते सगळे वाचले होते. आणि मराठी कथेचा, मराठी नवकथेचा तसा खूप डीपमध्ये मी अभ्यास त्याच काळात केला होता आणि मी लिहायला लागलो. मग महाविद्यालयीन जीवनामध्ये काही तुमचे लेख काही प्रसिद्ध झालं होतं? महाविद्यालयीन याच्यामध्ये माझे काही लेख प्रसिद्ध नक्कीच झाले होते आणि प्रत्येक मॅगझिनमध्ये तर माझे लेख असायचेच त्या काळामध्ये. आणि युनिव्हर्सिटीमध्ये जी स्पर्धा झाली होती लेखांची, इंटर कॉलेजिएट यांची, तर त्याच्यामध्ये मला पहिलं पारितोषिक मिळालं होतं शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये. फार जुनी गोष्ट आहे, साधारण आठवत आहे की इतकी जुनी गोष्ट, 75 वगैरे सालाचं. आचार्य अत्रे यांचा शासनाचा आपल्याला पुरस्कार मिळाला होता. हो. कशाबद्दल मिळाला? काय कशा प्रकारचं तुम्ही लिखाण केलं होतं? ऍक्च्युली माझा जो सुरुवातीचा काळ होता त्या काळामध्ये मी काही विनोदी कथा लिहिल्या आणि त्या विनोदी कथांचा संग्रह मी करावा असं साहित्य अकॅडमी पारितोषिक विजेते डॉक्टर राजन गवस त्यांची इच्छा होती की त्या विनोदी कथांचा मी संग्रह काढावा. तर मी म्हटलं, विनोदी कथांचा संग्रह काय लोक वाचणार, म्हणजे साहित्याच्या दृष्टीनं तर ते तसं नाही आहे म्हणाले. तुमच्या कथा या वरवर दिसायला विनोदी आहेत आणि त्याच्यामध्ये खूप डीप असं कुठेतरी एक माणसाचा एक दुःख त्याच्यामध्ये सामावलेलं आहे आणि मी त्याच्यावर प्रस्तावना लिहीन म्हणाले आणि तुम्ही हे पुस्तक काढा. मग त्यांनी प्रस्तावना लिहिली, मी ते पुस्तक काढलं आणि त्याच वर्षी त्या पुस्तकाला राज्य शासनाचा आचार्य अत्रे पुरस्कार मिळाला. तुमची इतरही पुस्तकं बरीच प्रकाशित झालेली आहेत. कोणकोणती पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झाली आणि कोणकोणत्या पुस्तकांना पुरस्कार मिळाले? आता पुरस्काराची तेवढी मला आठवतात ते सांगतो. नावं म्हणजे मला पुस्तकांना बघूनच घ्यावी लागेल, कारण गेले जवळजवळ 25 वर्ष माझी पुस्तकं 87 पासून पुस्तकं प्रकाशित होत आहेत. पहिलं पुस्तक प्रकाशित झालं ते लेखक कथा संग्रह होता. दुसरं प्रकाशित झालं ते माझा स्वर्गवास नावाचं, ज्याच्याबद्दल आत्ता आपण बोललो, आचार्य अत्रे पुरस्कार त्याला मिळाला. मग तिसरं पुस्तक माझं रस्ते मनातले, हे प्रकाशित झालं. या पुस्तकाला रस्ते मनातलेलाही 2-3 पुरस्कार मिळालेले, निरनिराळी भागातले, त्या भागातले. आणि या पुस्तकाच्या 3 आवृत्त्या निघाल्या आणि 3ही आवृत्त्या आता संपलेल्या आहेत. त्या पुस्तकाच्या 4थी आवृत्ती आम्हाला काढावी लागणार आहे कदाचित. मग त्यानंतर मी अनुबंध नावाचा कथासंग्रह लिहिला. अनुबंध हा जो कथासंग्रह आहे हा मला वैद्यकीय सेवा करत असताना जे काही अनुभव रुग्णांमधनं आले. शेवटी कसं आहे, डॉक्टर आणि रुग्ण यांचा जो संबंध आहे हा फक्त त्याला तपासण्यापुरता, त्याला इंजेक्शन देण्यापुरता किंवा त्याला ऑपरेशन त्याचं करण्यापुरता मर्यादित राहू नये अशा मनोवृत्तीचा मी माणूस आहे.
तर मी त्या माणसाच्या मनाचे पापुद्रे उलगडून त्याला आणखीन दुःख काय आहे का, तो जिथं राहतो तिथं प्रॉब्लेम्स काय आहेत का, या सगळ्यांचा विचार डॉक्टरनी खरं म्हणजे करायचा असतो. आणि तसा मी केला. पण त्यातून मग मला त्या रुग्णांची काही जी दुःख मला लक्षात आली, त्यांच्या मनाचे पापुद्रे उलगडत असताना मला त्याच्या आतमध्ये दडलेलं काही जे दुःख, त्यातून जे सत्य माझ्या लक्षात आलं वास्तवातलं, आणि मग ते मला गप्प बसवू देईना. आणि मग त्या प्रसंगावर कथा तयार झाल्या. मग हा संपूर्ण जो संग्रह आहे हा डॉक्टर आणि पेशंट रुग्ण, म्हणजे मी आणि माझे रुग्ण यांच्यामध्ये जे भावबंध होते आणि त्यातून जे प्रसंग निर्माण झाले किंवा जे काही सत्य मला निर्माण सापडलं त्याच्यामध्ये, त्याच्यावरती हा संग्रह मी काढला. याची 3री आवृत्ती प्रकाशित झाली. निसर्ग आपणास आवडतो, निसर्गाचं साहित्य आवडतं, पण निसर्गासंबंधित काही कथा कादंबरी आपण लिहिली. निसर्गाचा आणि माझा संबंध खरं म्हणजे तुम्ही आता हा विषय काढलायच म्हणून मी सांगतो की माझ्या शब्दाशब्दांमध्ये निसर्ग येतो, माझ्या जगण्यामध्ये निसर्ग येतो. म्हणजे निसर्गाशिवाय मी जगूच शकत नाही. निसर्गाचं सानिध्य असल्याशिवाय माझ्या जगण्याला अर्थच नाही आहे असं मला वाटतं. त्यामुळे इव्हन ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा ज्यावेळेला अगदी आधुनिक असं ऑपरेशन थिएटर आम्ही बांधली तिथं, त्यावेळेला सुद्धा मी आग्रह करून आर्किटेक्टला सांगितलं ही संपूर्ण काच पाहिजे म्हणलं. जंतू युनिट म्हणून एक काच इकडे एक काच मागं, तू 2 काचा घाल, मध्ये काय पण घाल साऊंड प्रूफसाठी, पण काच मला दिसलं पाहिजे म्हटलं बाहेरचं. आणि एक मोठं पिंपळाचं झाड माझ्या ऑपरेशन थिएटरच्या समोर आहे. आणि त्या पिंपळाच्या झाडाची जेव्हा पानं झडतात आणि नवीन पालवी येते त्यावेळेला ते इतकं सुंदर दिसतं आणि अदरवाईज असं ते इतकं सुंदर दिसतं की ऑपरेशन करताना कधी कधी कंटाळा आलाच तर त्या नुसतं पिंपळाकडे बघितलं तरी सुद्धा, किंवा पूर्वेकडच्या बाजूला पश्चिमेकडच्या बाजूला तिथून जे आमच्याकडे ह्याची हे आहे ती शाहू मिलची कॉलनी आहे, त्या शाहू मिलची झाडं आहेत तिकडे, मोर असतात, ते मोरांची आवाज तिथे येत असतात आणि ते सगळं सूर्यास्त दिसतो माझ्या ऑपरेशन थिएटरमधून. अरे वा, इतकं म्हणजे मला. आणि मी राहतो ते सुद्धा गावात राहत नाही, मी गावाबाहेर 12 किलोमीटरवरती माझा बंगला आहे, तो 1 एकरमध्ये आहे. माझ्या बंगल्यात तुम्ही आलात तर तुम्ही जंगलात कुठं येऊन बसलाय असं तुम्हाला वाटेल. अगदी शांतता, तिथं गाडीचे आवाज होत नाहीत, काही होत नाहीत, पक्ष्यांचे फक्त आवाज असतात आणि तिथं मी राहतो. खर तर प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारच्या भावना असतात, वेदना असतात, काहीतरी विचार असतात. आपल्याला आपण जे पाहिली, सृष्टी पाहिली, जग फिरले, वास्तवता अनुभवले, आपले जे कुटुंबातले अनुभव आहेत, मित्रांचे अनुभव आहेत, परंतु याला शब्दसंग्रह आणि त्याचं कथेत रूपांतर करणं, कादंबरीत रूपांतर करणं हे प्रत्येकाला शक्य नाही. तुम्हाला हे कसं शक्य झालं? याच्यासाठी मला एका व्यक्तीला श्रेय द्यावं लागेल. ते म्हणजे भरा नाईक सर, ते आता वारले 2 वर्षापूर्वी. हे भरा नाईक सर हे शाळेमध्ये शिकवायला वगैरे होते, त्यावेळेला मी शाळेमध्ये होते. पण ॲक्च्युली आमचा शाळेमध्ये संबंध जास्त नाही आला. शाळेत मी 11वीला असताना माझा तो सेंटरला मी पहिला आलो, त्यांनी सत्कार माझा केला आणि ॲक्च्युली त्यानंतर त्यांचा माझा संबंध येत गेला. मग नाईक सर आणि मी म्हणजे कधीही मी सुट्टीला आलो की नाईक सरांना भेटायचो, ते माझ्या घरी राहायला सुद्धा येत असत, नंतर मी जात असत त्यांच्या. नाईक सरनी मला काय शिकवलं तर नाईक सरनी मला शिकवलं की तुमचं कथन, तुमचं लेखन म्हणजे निबंध आणि कथा याच्यामध्ये फरक काय आहे. तुम्ही माहिती सांगत जाता ती कथा होत नाही, पण ती माहिती सांगत असताना जर कथा ती व्हायला हवी असेल तर काय लागतं त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये जीवसूत्र काय असावं लागतं, ती जिवंत कसं करायचं, निबंध जिवंत करून त्याची कथा कशी करायची. म्हणून बऱ्याच वेळेला ललित निबंध जो असतो किंवा ललित लेख जो असतो तो कथेकडे झुकत असतो, पण ती कथा होतेच असं नाही. तिचं रूपांतर कथेत होईल असं करण्याकरता एक जिवंतपणा कुठेतरी त्याच्यात द्यावा लागतो, त्या लेखनामध्ये द्यावा लागतो. ते मला नाईक सरनी शिकवलं आणि ते इतक्या माझ्या लहानपणीच्या काळात त्यांनी मला शिकवलं, ते मग मला बाळगुड मिळाल्यासारखं झालं. आणि मग कधी एक ललित लेख वेगळा, मग कथा वेगळी असं मी लिहायला लागलो. पण एक महत्वाची गोष्ट सर तुम्हाला मी सांगतो की नंतरच्या काळामध्ये मी 3 कथासंग्रह लिहिले, कादंबऱ्या 2 लिहिल्या, पण माझ्या लेखनाची प्रवृत्ती ही ललित लेखनाची, ललित गद्य लेखनाची आहे हे मला समजलं. आणि त्यानंतर माझ्या संग्रहांमध्ये तुम्ही बघितलं तर 7-8 ललित गद्यांचे संग्रह आहेत आणि त्याला सुद्धा पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे हा नव्या क्षितिजाच्या प्रदेशात नावाचं एक माझं पुस्तक आहे. हे पुस्तक नव्या क्षितिजाच्या प्रदेशात हे जे पुस्तक आहे हे त्या काळामध्ये सकाळमध्ये, रविवार सकाळमध्ये हे सर्व लेख प्रसिद्ध होत होते. त्यात माझे मी आणखीन काही लेख घातले आणि हे पुस्तक प्रकाशित झालं. त्याला आपल्या साहित्य संमेलनाचे, भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मद हातकर्णीकरांची प्रस्तावना आहे या पुस्तकाला, त्याचं ब्लर्ब आहे. आणि हे लेख त्या काळामध्ये गाजले खूप. मग त्याचं पुस्तक रूपांतर करायचं ठरलं आणि याला राज्य पुरस्कार आहे पुन्हा.
ललित गद्यातला राज्य पुरस्कार या पुस्तकाला अलीकडे एक 7-8 वर्षापूर्वी मिळालेला आहे. आपल्या काळात खरं तर प्र.के. अत्रे असतील, पु ल देशपांडे असतील, कोल्हटकर असतील, नासी फडके असतील, असे अनेक दिग्गज लेखक, कानेटकर असतील. तर या कुठल्या लेखकांचा प्रभाव, कुठल्या लेखकांचं वाचन तुम्ही यापैकी केले आणि कुठल्या लेखकाने तुम्हाला प्रभावित केलं? मी स्वतःला भाग्यवान एका गोष्टीसाठी सर समजतो की तुम्ही आता ज्यांची नावं घेतली त्यांच्यातले फक्त प्र.के. अत्रे आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर सोडले तर बाकी सर्व लेखकांना मी भेटतोय, स्वतः भेटतोय. अरे बापरे. आणि त्यामध्ये सुद्धा गंमत अशी आहे की मला जो राज्य पुरस्कार मिळाला माझा स्वर्गवास या विनोदी कथा संग्रहाला, तो पुरस्कार फक्त अत्र्यांच्या नावाचा नाही आहे, तर तो प्रल्हाद, ते तुमचे दोन कोणती नावं घेतली तुम्ही, प्रल्हाद केशव अत्रे, नाही प्रल्हाद केशव अत्रे आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर या दोघांच्या नावाचा तो पुरस्कार आहे. सर्वोत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार मला मिळाला, राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. पु ल देशपांडेंना मी प्रत्यक्षात भेटलेलो आहे, पु ल देशपांडे मी वाचलेले आहे. त्यानंतर तुम्ही दुसरं नाव घेतलं, कानेटकरांचं नाव घेतलं. कानेटकरांना मी भेटलेलो आहे, कानेटकर मी वाचलेले आहेत, कानेटकरांची नाटकं मी पाहिलेली आहेत, त्यांचा नक्कीच माझ्यावर प्रभाव होता. पु ल देशपांडेंचा माझ्यावर प्रभाव होता. त्यानंतर माझ्यावर इव्हन आपले यादव, नाही पु ल देशपांडे सांगितलं मी आता, आणि आपले कागलचे आनंद यादव, आनंद यादवांचे माझी अगदी मैत्रीपूर्ण संबंध अनेक वर्ष होते. आणि आनंद यादव हे माझ्या काकांचे विद्यार्थी. अरे वा. त्यामुळे त्यामुळे जास्त आमचा आनंद यादवांचा माझा संबंध नंतरच्या काळात खूप आला. म्हणजे अलीकडचं म्हणजे आनंद यादव वारले गेले 3-4 वर्ष झाली, त्याच्या पूर्वी आमच्या दोघांचा खूप संबंध आला. आनंद यादवांचा उल्लेख मी माझ्या कुठल्या तरी पुस्तकांमध्ये सुद्धा केलेला आहे. आणि ही सगळी मंडळी, इव्हन आमच्याकडच्या भागातले समीक्षक मद हातकणेकर हे जे समीक्षक होते यांचा माझा फार दीर्घ परिचय नंतरच्या काळामध्ये आला. सुरुवातीला मद हातकणेकरांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, असं कोणाला ते जवळ करायचे नाहीत, सहजासहजी जवळ करायचे नाहीत. सुरुवातीला काही काळ त्यांनी मला नव्हतं जवळ केलं, पण नंतर का कोणाला माहिती ते माझ्याकडे यायला लागले, पेशंट म्हणून यायला लागले. नंतर आमचं इतकं जमत गेलं, आम्ही जेवायचो एकत्र, गप्पा मारायचो. मी तुम्हाला खरं सांगतो की मदननी मराठीतल्या सगळ्या दिग्गज लेखकांच्या बरोबर त्यांचे संबंध होते. जे कुलकर्णींच्या बरोबर किती संबंध होते, त्या सर्व लेखकांच्या बाबतीतली अगदी खोदून मी त्यांच्यावर चर्चा करायचो. आणि या सगळ्यांच्याकडून घेण्यासारखं आपल्याला काय आहे याबद्दल मी चर्चा करायचो. आणि मदननी खरोखर माझ्यावर शेवटचे 15 ते 20 वर्ष खूप प्रेम केलं. आणि मी जो काही मला असं म्हणायचं की मी लेखक म्हणून माझ्यामध्ये वाटणारी जी अतिभावनाशीलता होती ना, की जी नको होती वास्तवाला उभं करताना, ती इतकी भावनाशीलता नको होती, त्याचं बरोबर मदननी समीक्षेतनं त्यातून बरोबर ते कट केलं. आणि मला तो प्रॉपर असा वास्तव जीवन प्रॉपर उभा करणारा असा लेखक बनवायचं त्यांनी काम केलं, असं मी नक्की म्हणतो. आता बऱ्याच वेळेस रुग्णावर उपचार करत असताना प्रत्यक्षात आजार हा फिजिकली असतो, म्हणजे शारीरिक काय असेल, व्यंगी असेल, पायातली असेल, त्याचबरोबर मनाशी संवाद साधला तर रुग्ण लवकर बरा होतो. म्हणजे मला तर अशी माहिती आहे की उपचाराबरोबरच जर डॉक्टरांनी संवाद चांगला साधला तर 50% रोग तिथं 50% डॉक्टरांकडे गेल्यानंतर माणूस बरा होतो. तुमच्या क्षेत्रात तुम्हाला काय अनुभव आला? मला तर मी तर कसं आहे, आता अलीकडच्या काळामध्ये 2 प्रकारचे डॉक्टर तुम्हाला बघायला मिळतात. एक म्हणजे पाश्चिमात्य ज्यांच्यावरती संस्कार जास्त झाले ते, आणि दुसरे थोडे बहुत पौर्वात्य संस्कार ज्यांच्यावर आहेत ते. हे जे पौर्वात्य संस्कार आटणारे डॉक्टर आहेत त्याच्यामध्ये ते डॉक्टरांच्या मनाशी, त्यांच्या मनाचे पापुजवळ करून त्यांचं सगळंच, तो माणूस खरोखर फिजिकली, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मेंटली, फिजिकली आणि सोशली जो माणूस हेल्दी असतो तो खरा हेल्दी. त्यामुळे त्याचं मेंटल, फिजिकल आणि सोशल ॲटमॉस्फिअरचा जो अभ्यास करतो, आणि महत्त्वाचं म्हणजे ज्याच्या मनाचा जो अभ्यास करतो आणि त्याच्या मनावरचं मळप जो घालवतो, मनावरचं डिप्रेशन जो घालवतो, तो खरा डॉक्टर. दुसरा एक अलीकडच्या काळामध्ये प्रश्न आला, तो खरं कोविडच्या काळामध्ये डोस घालायला पाहिजे, धरायचं नाही, ते ठीक आहे, ते कोविडच्या काळामध्ये ते बरोबरही होतं. पण याचा अर्थ असा नव्हे की डॉक्टरनं पेशंटच्या अंगाला हात लावायचा नाही. पूर्वी जसं पेशंट नाडी बघायचे, आता नाडी बघणारी मशीन जरी असली तरी डॉक्टरनं नाडी पेशंटचे हात लावून बघावं असं मला अजूनही वाटतं. मी अजूनही बघतो.
त्यातलं एक सगळ्यात मोठं मला महत्वाचं काय वाटतं की मला काय सवय आहे की मी जेव्हा राऊंडला जातो ना की बऱ्याच वेळेला मी गुडघ्याचे ऑपरेशन्स करतो किंवा मांड्यांवर किंवा खुब्यांवर ऑपरेशन्स करतो. त्यामुळे त्याच्या खालच्या पायाचं रक्तवाहिनी प्रॉपर होती की नाही किंवा त्याला काही टेम्परेचर नाही ना हे बघण्याकरता मी तिथं खालची जी रक्तवाहिनी आहे खरं म्हणजे ती बघण्याकरता मी प्रत्येक पेशंटच्या पायाला हात लावतो. त्यातनं माझा उद्देश काय असतो की गुडघ्याचं ऑपरेशन केलेलं आहे टूर्निके काही वेळेला लावतो आम्ही रक्त बंद करतो वगैरे त्यावेळेला प्रॉपर त्याचं रक्तवाहिनी प्रॉपरली सुरू आहे की नाही बघण्याकरता म्हणून ते आम्ही टच करत असतो किंवा त्याच वेळेला आम्हाला कळतं की गरम आहे की नाही अंगही कळतं. आणि ते मी पायाला हात लावून त्याची जे बघितल्यानंतर त्या पेशंटच्या मनाची इतकी हे होते की तो इतका माझ्यावरती म्हणजे ह्या डॉक्टरने माझ्या पायाला हात लावले म्हणजे बघा डॉक्टर असं त्यांना वाटतं पण मी ते त्या कारणाकरता लावलेले असतात. एक शास्त्रीय दृष्टिकोनातून ते लावले असतात. हाताला मी हात लावतो त्याची पल्स बघतो जरी पल्स मला पल्स ऑक्सिमीटर मध्ये दिसत असली तरी बघतो कारण पेशंटला कोणीतरी डॉक्टरनी स्पर्श जरी केला तरी त्या पेशंटला इतका आनंद होत असतो हे मला माहिती आहे. मग नुसता स्पर्श केल्यावर एवढा आनंद होतो तर त्याच्याबद्दल त्याचं दुःख विचारलं त्याच्या बाकीच्या गोष्टी विचारल्या त्याच्या घरातले प्रॉब्लेम विचारले तर खूपच आनंद होतो आणि मग तो कायमचा तुमचा पेशंट तुमचा बनून जातो. आणि तुम्ही पाहिलं त्या पुस्तकांमधल्या जवळजवळ कितीतरी कथा ह्या अशा आमच्या संबंधांमधून रुग्णांच्या माझ्या संबंधांमधून त्यांच्या जीवनामध्ये आलेली काही हृदयद्रावक अनुभव यांच्यामधून यातल्या काही कथांची बीज निर्माण झाली असं मला वाटतं. खरं तर तुम्ही आता वैद्यकीय क्षेत्रात अतिशय अनुभवी सिद्धहस्त अशा प्रकारचं हॉस्पिटल आहे. एक आर्थिकदृष्ट्या संपन्न तुम्ही झालेला आहे. तुमच्या मुलं सुना आज हा व्यवसाय पाहताय. एक विशिष्ट टप्प्यात तुम्ही ओलांडून आता पुढे आलेला आहे. आपल्या आयुष्यातील काही टप्पे ओलांडत असताना साहित्य हे जे वाचन आहे लिखाण आहे याचा आपल्याला मानसिक समाधान कितपत त्याचा वाटा आहे. आर्थिक संपन्नतेबरोबरच जर समाधान मिळवायचं असेल सुख मिळवायचं असेल तर या साहित्याचा वाटा कितपत आहे. हा तर खरं तुम्ही फारच महत्वाचा म्हणजे गाभ्याचा प्रश्न विचारला एकूण मानवी जीवनाच्या गाभ्याचा प्रश्न विचारला. तर एक अनुभव प्रसंग मला आठवतोय तुम्ही सांगतो. मी आणि प्राध्यापक मद हातकणेकर आम्ही एकत्र जेवायला आम्ही बसलो होतो आणि त्या काळामध्ये मी वास्तुपुरुष ही कादंबरी लिहित होतो. ती कादंबरी मी त्या काळात लिहित होतो. निम्मी पाहून लिहून झाली होती आणि मदनची इच्छा होती की ही कादंबरी म्हणजे तू ही कादंबरी तू लिहायला पाहिजे. आता तू आता हे बाकीचं लिहिलंस ठीक आहे कथासंग्रह लिहिलेस वगैरे ठीक आहे पण कादंबरी तू लिहायला पाहिजे. तर मी त्याला एक प्रश्न विचारला ही कादंबरी लिहित असताना मी 6 महिने इतर कादंबऱ्या वाचल्या त्यानंतर मी एक 6 महिने कादंबरी लेखनाची कादंबरीचा आकृतीबंध काय असतो ह्याच्यावरची पुस्तकं मदननी दिली जहागीरदार सरनी पण दिली इंग्रजीचे प्राध्यापक होते ती पण मी वाचली सगळी. आणि मग नंतर वर्षानंतर मी ती लिहायला सुरुवात केली आणि ती लिहित असताना कादंबरी लिहित असताना किती ते मानसिक सगळं कसं होतं ते सगळं म्हणजे अगदी मी सरना म्हटलं अहो मद सर की म्हटलं अहो ही कादंबरी तुम्ही मला लिहायला सांगायला नाही माझा जेवढा वेळ याच्यात जातो ही कादंबरी लिहिण्यामध्ये तो वेळ जर मी माझ्या धंद्याच्या माझ्या व्यवसायाच्या मार्केटिंगसाठी वापरला तर मला जवळजवळ 5 ते 10 लाख रुपये मिळतील. बरोबर इतका वेळ जातोय माझा म्हटलं याच्यामध्ये. मला तुम्ही सांगा की खरोखर सांगा हे कोण वाचतं का या लिहिण्याचा काय उपयोग आहे का नाहीतर मी नाही लिहिते बस करतो. मला मदननी सांगितलं वाक्य मला अजून आठवतंय. मदन मला म्हणाले ते मला पीजी म्हणायचे की पीजी तू ही कादंबरी लिही तू पैशाचा विचार करू नको तुला नंतर कळेल की तू हे लिहिलीस त्याचा तुला फायदा काय आहे. आणि मग त्यावेळेस तो विषय संपला. मी ती कादंबरी लिहिली मद वगैरे मंडळी सगळे आली होती. आज तुम्ही जो प्रश्न मला विचारला की तू हे साहित्य लेखन एवढं केलंस एवढा सगळा व्याप तुम्ही केला याचा तुमच्या जीवनामध्ये काय तुम्हाला काय उपयोग होतो का बरोबर हा फार महत्वाचा प्रश्न आहे. मी तुम्हाला खरं सांगतो पैसे तर मी खूप मिळवले पण मी हे जे मिळवलं हे साहित्य जे मी निर्माण केलं मी स्वतः ते साहित्य आज मी सगळ्यात दुःखी असताना हे साहित्य मी पूर्वी लिहिलेलं जेव्हा वाचतो ना माझं साहित्य इतरही वाचतो नाही असं नाही पण जेव्हा मी माझं साहित्य वाचतो त्यावेळेला मला सगळ्यात जास्त आनंद होतो. की आपण ज्याला म्हणतो ना डोळ्यातनं माझ्या आनंद अश्रू येतात की अरे मी त्या काळामध्ये इतकं हे लिहिलं. मी लहान होतो 15 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी मी पुस्तक लिहिलं याच्यामध्ये असं लिहिलंय मी आणि आज मला एवढ्या सामान्य गोष्टीचा इतका त्रास होतो मी एवढा दुःखी होतोय आणि माझं ते दुःख नाहीसं होतं. 35 वर्षापूर्वी जी प्रगल्भता माझ्या जगण्या वागण्यात लिहिण्यामध्ये होती ती आज का नाही असं मला वाटतं आणि मी पुन्हा प्रफुल्लित होतो पुनर्जीवित होतो मी. आता जी नवीन पिढी आहे
ती पुस्तकांकडे थोडंसं बाजूला जाते, पुस्तकांकडे दुर्लक्ष करते, पुस्तकाचा त्यांचा संबंध कमी आहे. म्हणजे आपण आपल्या काळामध्ये, म्हणजे मी सुद्धा ज्यावेळेस महाविद्यालयात होतो किंवा आतापर्यंत आपण प्रत्येक गोष्ट लिहायची वाचायची आपल्याला सवय आहे. परंतु आता नवीन पिढी मात्र या वाचन संस्कृतीपासून दूर जाते असं मला वाटतं. नवीन पिढीला नेमका तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटतं? त्यांनी कशा प्रकारचं आपल्या आयुष्याचं जर सुख शोधायचं असेल तर नेमका या साहित्याचा कसा वापर केला पाहिजे? हे साहित्याचा तर भाग आहेच, पण मला असं वाटतं की नवीन पिढीला जेवढं प्रगल्भ व्हायचं आहे, नवीन पिढीला जेवढा स्वतःचा शोध घ्यायचा आहे, आनंदाचा आत्मशोध घ्यायचा आहे, स्वतःचा शोध घ्यायचा आहे, तेवढं पहिली गोष्ट नवीन पिढीला मोबाईल लांब ठेवला पाहिजे. खरं जसं मोबाईलने चांगलं केलं तसं त्या पिढीचं वाटोळं पण केलेलं आहे. यात काहीच वाद नाही. म्हणजे काही मी सांगायला पाहिजे असं नाही, हे कोणालाही विचारलं तर कोणीही सांगेल. माझा सगळ्यात मोठा हे जो आहे तो, आज किती मुलं ग्राउंडवर क्रीडांगणावर जाऊन किती मुलं खेळतात सांगा मला. किती मुलं ऍक्च्युअल खरी जी झाडं आहेत त्या झाडावर चढतात किंवा त्या झाडावरचे आंबे दगड मारून पाडतात किंवा तिथं जाऊन काही स्पर्श करतात झाडावर. नवीन मुलाला केळीच्या झाडाला, एका केळीच्या झाडाला एकच घड येतो आणि तो काढल्यावर ते झाड कट करून टाकून द्यावं लागतं, हे माहितीये का? नवीन मुलांनी त्या केळीच्या झाडाचा जो स्पर्श आहे तो कधी घेतलाय का? आंब्याचा कधी मोर हुंगलाय? कसा वास असतो त्याला? म्हणजे एकूणच या वास्तविक जीवनाशी ना ही सगळी पिढी पूर्णपणे पारखी झाली आहे. निसर्गाशी नाळ तुटत चालली आहे आणि साहित्यामुळे संस्कृतीची नाळ तुटत चालली आहे. पुस्तकं वाचत नसल्यामुळे संस्कृतीची नाळ तुटत चालली आहे. आज तुम्हाला सांगतो किती नवीन, आता ह्याचं तर सोडाच, पुढच्या पिढीचं सोडा, त्याची जी पुढची पिढी आहे त्यांना कोणालाच मराठी वाचता येत नाही. नातवंडांना मराठी वाचताच येत नाही. मराठी त्यांना बऱ्याच लोकांना शिकवलंही जात नाही. ह्या नातवंडांना, ह्या पिढीला मला सांगा, ज्ञानेश्वरी वाचता येणार आहे का? नाही. दासबोध वाचता येणार आहे का? नाही. पु ल देशपांडे यांना माहित नाही. म्हणजे जीवनातला खरा निखळ विनोद काय असतो हे संपलंय ना. म्हणजे या साहित्याची जी नाळ आहे, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीमध्ये जे साहित्य निर्माण केलं अनेक दिग्गज लेखकांनी, त्यांची नाळ तुटल्यानंतर यांच्या जीवनाला असा काय अर्थ राहणार आहे मला सांगा. बाकीच्या सगळ्या गोष्टी तर आता इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स करेल. नादळ्याला संस्कृतीचं काय, नादळ ह्याचं हे काय, अशा परिस्थितीमध्ये या पिढीनं खरोखर आत्मपरीक्षण करायला पाहिजे आणि पुन्हा एकदा ही पुस्तक संस्कृती जोपासायला पाहिजे. हे सगळं वाचायला पाहिजे, बघायला पाहिजे, याचा अर्थ काय आहे समजायला पाहिजे आणि खऱ्या वास्तविक निसर्गाशी एकरूप व्हायला पाहिजे. जगाचा जर आपण इतिहास पाहिला तर प्रत्येक देशात संस्कृती असेल, इतिहास असेल, त्याच्यावर साहित्याचा फार मोठा पगडा पडलेला असतो. म्हणजे विशेषतः आणीबाणीच्या काळात भारतामध्ये आपण पाहिलं की दुर्गा भागवत जसे दुर्गेसारख्या प्रगटल्या साहित्य संमेलनात आणि स्वातंत्र्याचा गजर त्यांनी केला त्या ठिकाणी. ही जी धाडस आहे, ही आत्मबल आहे, हे साहित्यातून मिळतं असं तुम्हाला नेमकं वाटतं? 100% वाटतं मला. साहित्यातून मिळतं. फक्त काय झालंय माहितीये का, आजकाल आपलं मत प्रदर्शित करण्याचा जरी आपल्या काय त्या ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला, आंबेडकरांच्या संविधानामध्ये आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, भाषा स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असं म्हटलं जरी गेलं असलं तरी आज प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून विचार करावा की लेखकाला तितक्या मुक्तपणाने लिहिता येते का? आज नाही येत. आज काहीतरी लिहिलं की एखादी संघटना उभा राहते, लेखकाला घरावर मोर्चा काढतात, काय वाटेल ते होऊ शकतं. अगदी बरोबर. तर ह्या पद्धतीनं जर तुम्ही लेखकाला जर त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर, लेखन स्वातंत्र्यावर येणार असाल, जर अनेक संघटना येणार असतील कोणत्या ना कोणत्या कारणाने आणि त्याचं राजकारण करून त्याला काही करणार असतील, तर कसं लिहायचं मुक्तपणाने लेखकाने? कसं वास्तवाला डायरेक्ट उभं करायचं कसं त्याने? वास्तव असं आहे, तो जर डायरेक्ट उभं करायला गेला खऱ्या अर्थानं तर तुम्ही त्याच्यावरती मोर्चे काढता, मग त्यानं करायचं कसं? हे नाही व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आता आतापर्यंत तुम्ही इतकं प्रदीर्घ लिखाण केले, अनेक पुस्तकं, कथा, कादंबऱ्या प्रकाशित केलेल्या, वाचकांचा काही तुम्हाला पत्रव्यवहार, वाचकांच्या काही प्रतिक्रिया, थेट तुमचे संवाद साधलाय का? काय खूप चाललंय. कारण सकाळमध्ये मी जवळ सर्व वर्तमानपत्रामध्ये मी लिहिलं. महाराष्ट्र टाइम्स मध्ये म्हणजे महाराष्ट्रात अख्ख्या सगून निर्गुण लिहिलं. म्हणजे 40-50 लाख अंक प्रकाशित होते महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर मी सकाळमध्ये परवाच्या ह्याच्यामध्ये ती कोणती सकाळची मालिका, स्तंभलेखन सकाळमध्ये मी केलं. त्याचे 13 ते 14 लाख अंक रोज निघत होते. त्यामुळं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लोक वाचक निर्माण झाले, पण ते डायरेक्ट माझ्यापुढं येऊ शकले नाहीत. त्यांचे फोन यायचे
त्यांचे फोन एक त्यातलं एक वैशिष्ट्य सांगतो मला एका माणसाचं, तर एकच माणसाचं वैशिष्ट्य सांगतो, कारण वेळेचा शेवटी प्रत्येक ठिकाणी अभाव आहे. एक साधारण 88 वर्षाचा अंध माणूस होता. तो कुठे खूप लांब होता, म्हणजे माझ्यापासून अमरावती वगैरे, तर त्याला दिसतच नव्हतं. आणि मुलं थोडं बहुत त्याची सेवा करायची, म्हणजे असं नाही की, पण तो त्याची खोली होती, तिथंच तो राहायचा. त्याला म्हणतो म्हणायचं मला टीव्ही पण बघता येत नाही, मला काही दिसत नाही, तर मी काय बघून नुसतं ऐकून काय करणार. नाही सॉरी, त्याला ऐकू येत नव्हतं, दिसत होतं. ऐकू येत नव्हतं, त्याला दिसत होतं. त्यामुळे तो म्हणायचा मला दिसत असला, ऐकू येत नाही, मी टीव्ही पण बघायचो नाही, पण मला दिसत असल्यामुळे मी वाचू शकत होतो. त्यामुळे माझं सगळ्या जगण्याचा जो मतितार्थ होता तो वाचनात होता. तर त्याला माझं हे पुस्तक त्याच्याकडे गेलं, हे नव्या क्षितिजाच्या प्रदेशात लेखनाचं पुस्तक त्याच्याकडे गेलं. त्यानं ते पुस्तक वाचलं आणि त्यांनी मला पत्र लिहिलं की त्यावेळेस तो म्हणाला की माझ्या आयुष्यात आता तसा आनंद नाही, काय राहिलेला नाही. वाचन जे मी करतो तेवढाच मला आनंद मिळतो, बाकी मला ऐकायला येते. त्यामुळे मला कोण माझ्याशी बोलतही नाही, मी कुठं बाहेरही, पण मला माझं वय इतकं आहे, मला बाहेरही घेऊन जात नाही, मी टीव्ही बघत नाही. पण तुमचं पुस्तक वाचल्यानंतर मला खूप आनंद झाला. आणि तुमची काय असतील ती पुस्तकं मला तुमच्या प्रकाशकातर्फे मला पाठवा म्हणून त्याला मला पत्र आलं. मी ते पत्र त्या प्रकाशकाला पण दिलं. पण मला सगळ्यात आनंद असा झाला की एका 88 वर्षाच्या माणसाच्या जीवनात बाकी काही अर्थ उरलेला नसताना मी लिहिलेल्या पुस्तकानं त्याला जो आनंद मिळवून दिला, मी त्याच्या जवळ सुद्धा न जाता, ही ताकद आहे या पुस्तकात. रस्ते मनातले नावाचं माझं हे पुस्तक. या पुस्तकामध्ये रस्ते मनातले हा जो लेख आहे ना, हा लेख, त्या लेखामध्ये मी एक वर्णन केले की मी जेव्हा 6 वर्षाचा होतो, 5 ते 6 वर्षाचा होतो, त्यावेळेला खरसुंडी नावाच्या गावामध्ये त्या देवाला मी जायचो चालत. तिथे एक पुजारी होता. तो पुजारी मला रोज तिथं चालत गेला, आणि माझे वडील सर्कल इन्स्पेक्टर होते, चांगले ऑफिसर होते. त्यामुळे तो पुजारी मला त्यांचा मुलगा म्हणून रोज घरी न्यायचा आणि रोज त्यांच्याकडे पुरणपोळ्या व्हायच्या. आणि त्या पुरणपोळ्याच्या तर पुरणपोळी आणि ते गुळाचं गुळवणी तो मला खायला द्यायचा. हे वर्णन मी ह्या पुस्तकात केलं, ते रस्ते मनातले मध्ये, की तो माणूस मला भेटेल का, तिथले रस्ते तसेच असतील का, त्या रस्त्यांवर मी त्यावेळेला चालत होतो, त्यावेळेला स्पर्श केल्यानंतर ती भावना पायांना माझ्या येत होती, तशी आता येईल का. आणि हे पुस्तक खरसुंडीच्या लायब्ररीमध्ये त्याच्या नातवानं त्या माणसाला वाचायला दिलं की तुमचं काय ते बहुतेक तुमचा उल्लेख आहे यात म्हणून. त्यानं ते वाचलं, त्याला कळालं की हो हाच तो, हा सर्कल इन्स्पेक्टरचा मुलगा होता, त्याला मी पुरणपोळ्या देत होतो, तो हा लेखक आहे याचा. म्हणून त्यानं मला फोन केला आणि पत्र लिहिलं. मी त्याला भेटायला गेलो त्या माणसाला, तो जिवंत होता. तर खरसुंडीच्या नाथांच्या दर्शनाला गेलो, तिथून त्याला भेटलो, तो आम्ही सगळे मिळून नाथाला गेलो. हे जीवन आहे. हो, साहित्यातनं हे निर्माण होऊ शकतं, ते दुसरं कशातनं निर्माण होणार आहे. आपल्या समेत डॉक्टर PG कुलकर्णी यांच्या मिसेस सुविद्ध पत्नी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधू. बऱ्याच वेळेस काय होतं, लेखकाच्या मनावर कुटुंबातील वातावरणाचा देखील परिणाम होतो. बऱ्याच वेळेस कुटुंबातील त्रासाने देखील लेखक आपल्या भावना व्यक्त कथेत ह्याच्यात करत असतात. तर नेमका त्यांच्या सुविद्ध पत्नींचा रोल या लेखनामध्ये काय आहे? कुटुंब किंवा एक लेखक काय असतात, बऱ्याच वेळेस कुटुंबाचं कोणाचं ऐकत नाही, आपल्याला एखाद्या खोलीत कोंडून घेतात, तिरस्कार करतात, आणि अशा प्रकारचा एक स्वभाव लेखकाचा झालेला असतो. त्याला शांतता हवी असते, त्याला स्वतंत्र रूमची गरज असते. मग नेमकं कुटुंबामधील वातावरण पत्नीने कसे सांभाळले आपण जाणून घेऊया. नमस्कार ताई, काय तुमचं नाव? उषा कुलकर्णी. उषाताई, आता हे डॉक्टरांचा वैद्यकीय व्यवसाय लिखाणासाठी एवढा वेळ देतात, तुमच्यासाठी काय राहताना वेळ कधी देतात? ते देतात की भरपूर देतात ते. आणि याला निसर्गामध्ये तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातले आहात का? शैक्षणिक पात्रता इथं नाही, मी B.Com आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी ऑफिसर म्हणून काम केलेलं होतं 20-22 वर्ष. मग कशा प्रकारे तुमचं लग्नाचं प्रपोजल वैद्यकीय क्षेत्रात खरं तर त्यांना एखाद्या MBBS किंवा अशा प्रकारचे डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रातल्या सहचारण्याची गरज होती, तुम्ही कशा प्रकारे हा प्रस्ताव स्वीकारला? नाही, माझ्या मावशीच्या ओळखीनं हे स्थळ आलं होतं. मला तर तेव्हा काय लग्न करायचं नव्हतं, मी जरा आपलं काहीतरी हे करावं असं होतं. बँकेत ऑफिसर होते त्यावेळेला. मी म्हटलं सुद्धा याला की अरे बाबा, तुम्हाला डॉक्टर बायको मिळू शकते की, तुम्ही नॉन मेडिको का करताय वगैरे. अशी चर्चा झाली, हे झालं. ह्यांनी सांगितलं मी असं लेखन करतो, हे करतो.
मी तेव्हा काय तेवढं दुर्लक्ष केलं. नंतर यांनी सांगितलं की मी सूज म्हणून कथा लिहिली आहे, ती त्याला पारितोषिक मिळालंय, ती पाहिजे वाचून बघा. तर मी ती कथा वाचली घरी गेल्यानंतर, आणि ते वाचल्यानंतर मला असं वाटलं की नाही बाबा, या माणसात काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे मग मी त्यांच्याकडे आकर्षित केले आणि आमचं लग्न ठरलं. जगाच्या इतिहासात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. डॉक्टर पी.जी. कुलकर्णी आपल्या वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी उत्तुंग यश मिळवलेलं आहे. साहित्य क्षेत्रात त्यांचं वावरणं आता सहजतेने झालेलं आहे. खरं तर आता नवीन पिढीने त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावं अशा प्रकारचा एक प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. लेखन, वाचन, निसर्गाचा सहवास आणि संवाद साधण्याची त्यांची कला ही अतिशय महत्वाची आहे. त्यांच्या या सर्व यशस्वी जीवनामध्ये त्यांच्या सहचारणीचाही सिंहाचा वाटा आहे, हे निश्चितपणे आपल्याला मान्य करावं लागेल. धन्यवाद.